Exit the ordinary and enter the extraordinary. जे साधारण आहे ते सोडून अलौकिक जगात प्रवेश करा. Praise God. आमेन. We were living without purpose. आपण संकल्पाशिवाय जगणारी माणसं होतो. आपल्या आयुष्याला काही एमच नव्हता. But today पण आज we have a purpose in life. आपल्या आयुष्याला एक संकल्प आहे, काहीतरी कारण आहे, To show forth God's glory. की ज्यातून आपण देवाचा गौरव जाहीर करत आहोत. So exit the ordinary म्हणजे साधारण आहे त्यातनं तुम्ही बाहेर या and enter the extraordinary. आणि जे अलौकिक आहे त्यामध्ये तुम्ही पदार्पण करा. Amen. Amen. Because God has got extraordinary life reserved for each one of us. कारण देवाकडे आपल्या प्रत्येकासाठी अलौकिक जीवन त्याने साठवून ठेवलेलं आहे. He has designed you देवाने तुम्हाला रचलंय. for greatness. तुमचं डिझाइन देवाने केलेलं आहे थोरवीसाठी. Amen. Amen. And planned an extraordinary journey for you. आणि देवाने तुमच्यासाठी एक अलौकिक प्रवास नेमून ठेवलेला आहे. And this extraordinary plan that God has for you आणि असाधारण योजना किंवा संकल्प देवाने तुझ्यासाठी हा जो नेमला आहे is filled with peace. तो शांतीनं भरलेला आहे. It is filled with joy. तो आनंदाने भरलेला It आहे is filled with blessings. आणि आशीर्वादांनी भरले. देवाच्या संकल्पात ठरलेल्या संकल्पात आपण चालायला लागलो ना की ही शांती हा आनंद आपल्यामध्ये येतो, दिसूनच येतो. Amen. आमेन. Only risk takers will find God's abundant blessings. धोका पत्करणाऱ्या लोकांनाच देवाचे विपुल आशीर्वाद मिळू शकतात. But what keeps us stuck in the ordinary? पण मग आपल्याला अशा कुठल्या गोष्टी असतात की ज्या साधारण जीवनामध्ये गुंतवूनच टाकतात? One, एक, it is fear of the unknown. जे माहित नाही त्याची भीती. So many stay in familiar places आणि म्हणून जे माहित नाहीये त्याच्या भीतीपायी अनेक माणसं जे त्यांना परिचित आहे त्याच जागेत राहतात की आपल्याला नवीन काही नको. because they are afraid of the unfamiliar. कारण त्यांना भीती वाटते की आपल्याला हे परिचित नाहीये, ओळखी पाळखीचं नाहीये, नवीनच काहीतरी आहे, कशाला करायचं, आपलं चाललंय ते ठीक चाललंय. Second, दोन, comfort zones. एक कम्फर्ट झोन जो असतो, आरामाचा झोन. It is staying where you feel safe. आणि आरामाचा झोन म्हणजे काय? अशी काहीतरी जागा आणि झोन की जिथे तुम्हाला सुरक्षित वाटतं आणि म्हणून तो झोन तुम्ही सोडतच नाही. But that will limit your growth. अरे पण त्यातून तुझी वाढ खुंटेल ना. See? वाढ That will हवी limit your असेल, growth. वाढ हवी असेल तर आरामदायक झोन सोडावे लागतील. Third point, तिसरा मुद्दा, negative thinking. नकारात्मक विचार करायचे नाहीत. Doubts शंका and insecurities. सारखंच आपलं संशय घेणं, असुरक्षितता, They will often keep us from believing that we are worthy of God's extraordinary plans. नको. आपल्याला ती असुरक्षितता, संशय घेणारे ते विचार डोक्यामध्ये नको आहेत. कारण की मग ते सगळं डोक्यात आलं की देवाने आपल्यासाठी अलौकिक संकल्प जे ठेवलेत त्यात आपण जातच नाही. मग Fourth point, चौथा मुद्दा, holding on to the past. भूतकाळाला धरून राहणं. Many people hold on to the past हो and ना. expect a bright future. अनेक लोक भूतकाळाला धरूनच बसतात आणि अशी आशा ठेवतात की आमचं भविष्य उज्ज्वल व्हावं. ते कुठून व्हायचं? Forget your regrets. बघा, जे झालं ते झालं. पस्तावा, खेद, मला फार खेद होतो की मी असं का केलं, ते आता सोड ना बाबा. Now, how to exit from the ordinary? आता साधारण जे असतं त्यातनं कसं आपण बाहेर पडायचं? First point, पहिला मुद्दा, renew your mind. स्वतःचं मन नवीन करा. Before your situations change, you need to renew your mind. परिस्थिती बदलण्या अगोदर तुझी मनस्थिती बदल. Second point, दुसरा मुद्दा, surrender your plans to God. तुझी जी योजना आहे ना ती देवाला समर्पित कर. All your decisions, all your desires, put it before the Lord. तुझे सगळे निर्णय आणि तुझ्या सगळ्या इच्छा देवासमोर मांड. Because God can do far more than you could ever imagine. कारण तुला कल्पनाही करवणार नाही, त्याच्या पलीकडे देव तुझं चांगलं करेल. Third, तीन, take action in faith. विश्वासाने कृत्य करायचं. Only action will not do. Every action should be taken with faith. फक्त कृत्य चालणार नाही, तर विश्वास ठेवून ते कृत्य करायचं. Even when you can't see the whole picture, आणि जेव्हा तुम्हाला संपूर्ण चित्र दिसत नाही तेव्हा सुद्धा just step out in faith, विश्वासाने बाहेर पडा. believing that God is with you, असा विश्वास ठेवून की देव माझ्या सोबत आहे, believing that Jesus is with you. येशू माझ्या सोबत आहे. You don't see what lies ahead of you, आणि पुढे दिसत नाहीये तुला पुढे काय होणार आहे, but पण you are taking Jesus with you. तू येशूंना आपल्या सोबत घेऊन चाललायस. Amen. आमेन. Fourth point, चार, embrace the change. जो बदल येतो ना त्या बदलाला मिठी मारा. Whether it is letting go of toxic relationships, मग जी अशी व्यसन लागल्यासारखी नाती असतात ती सोडणं म्हणा, or breaking bad habits, किंवा वाईट सवयी सोडणं म्हणा, or stepping on into new किंवा opportunities, काही नवीन संधीमध्ये पाऊल टाकणं म्हणा, change is a must. बदल व्हायलाच हवा.
Fifth point. पाचवा मुद्दा, Be led by the Spirit of God. देवाच्या आत्म्याद्वारे मार्गदर्शन घ्या. Listen to God's voice and follow His guidance. देवाची वाणी ऐका, देवाचं मार्गदर्शन ऐका. Extraordinary life begins where your comfort zones end. अलौकिक जीवन तिथे सुरू होतं की जिथे तुझे आरामदायक झोन संपतात. God doesn't call the qualified. देव शिक्षितांना बोलवत नाही बेटा. He qualifies the called. देव जे पाचारित आहेत त्यांना शिक्षण देतो. Every step of faith there lies a blessing. विश्वासाच्या प्रत्येक पावलात ऍक्च्युली आशीर्वाद आहे. You take one step of faith, there is a blessing तू waiting उचल ना for you. विश्वासाचं एक पाऊल. Yes, I guarantee you. तिथे आशीर्वाद आहेच, असतोच. मी तुम्हाला गॅरंटी सांगतो. God will do. देव करेल. अरे डोंगर हलवतो Bible says विश्वासाने. faith has the power to move mountains. बायबल म्हणतं विश्वासामध्ये डोंगर हलवायचं सामर्थ्य आहे. तुझं God's तुला. plans for you are greater than even your fears. देवाच्या योजना तुझ्यासाठी महान आहेत, तुझ्या भीतीपेक्षाही महान आहेत. नको घाबरू एवढा. कशाला एवढा Amen. घाबरतो? Trust Him त्याच्यावर विश्वास ठेव and step into the unknown आणि जे माहित नाहीये त्यात पाऊल टाकून दे. because कारण He knows. त्याला माहितीये ना. You don't know. देवाला माहितीये, तुला He माहित नाही. knows. तुला माहिती नाहीये, ठीक आहे ना. देवाला माहितीये ना. Extraordinary things happen when ordinary people say yes to an extraordinary God. साधारण माणसं जेव्हा अलौकिक देवाला होकार देतात तेव्हा त्यांच्या जीवनात अलौकिक कार्य घडतात. Your extraordinary life is waiting for you at your door. ऍक्च्युली तुझं अलौकिक जीवन दारापाशी तुझी वाट बघतंय. तू आला तर ना. तू आतो सही. And God's extraordinary plans are not just for a few people. आणि देवाच्या अलौकिक योजना फक्त थोड्या लोकांसाठी नाहीयेत, They are for everyone. प्रत्येकासाठी आहेत. Everyone who believes. प्रत्येक जण जो येशूंवर विश्वास ठेवतो त्या प्रत्येकासाठी देवाची काहीतरी अलौकिक योजना आहे. One encounter with Jesus येशूंशी आपली एक भेट can turn a life of shame into a life of testimony. तर लज्जेचं आणि अपमानाचं आपलं जीवन एका साक्षीत बदलू शकतं. Transformation takes place when there is surrender. रूपांतर एखाद्या माणसाचं कधी होतं जेव्हा तो माणूस संपूर्णतः देवाला शरण येतो तेव्हाच होतं. Whether it is leaving your comfort zone, मग तुमचं आरामदायक जीवन सोडणं म्हणा trusting God in weakness, आणि देवावर अशक्तपणात विश्वास ठेवणं म्हणा, or repenting for your past sins नाहीतर भूतकाळात केलेल्या पापांचा पश्चाताप करणं म्हणा and surrendering to God आणि देवाला समर्पित होणं म्हणा and saying, not my will, let your will be done. आणि असं देवाला म्हणणं म्हणा की माझी इच्छा नाही तुझी इच्छा पूर्ण कर. These are the starting points for anyone to become extraordinary. हे सुरुवातीचे बिंदू असतात कुठल्याही माणसासाठी तो साध्यातनं अलौकिक बनायला. हे सुरुवातीचे पॉइंट असतात. ते केले की आपण अलौकिकामध्ये पाऊल टाकतो. I mean, coming from a poor background, एका गरीब पार्श्वभूमीतून आलेला मी माणूस. losing my father माझे वडील लवकर वारले and lacking a vision for my आणि future, माझ्या भविष्यासाठी मग मला काही दृष्टांत राहिला नाही कारण बापाची छत्रछाया नाही. made my life very heavy, meaningless, आणि endless. मग माझं जीवन फार जड, अर्थहीन आणि संकल्पहीन झालं. I became a byword and a proverb in my neighborhood. माझ्या शेजाऱ्या पाजारांमध्ये माझं नाव, माझं आडनाव लोकांसाठी एक म्हण होतं. म्हण. People saw me as someone who wouldn't amount to anything. आणि लोक माझ्याकडे बघताना म्हणायचे की ये क्या ऊपर आएगा, इससे नहीं होने वाला कुछ. But what the world dismissed, पण जगाने ज्याला नाकारलं what the world didn't see in me, आणि जगाला जे माझ्यात नाही दिसलं my God saw in me. माझ्या देवानी पाहिलं. माझ्या देवानी ते पाहिलं. The turning point in my life came when I met Jesus. जेव्हा मी येशूंना भेटलो माझं आयुष्य वळलं. My transformation was not only external changes, आणि माझं रूपांतर म्हणजे फक्त बाहेरचा बदल नाही. it was a profound shift. My whole identity was changed. माझी संपूर्ण ओळखच देवानी बदलून टाकली ना. God gave me a new identity. देवाने नवीन ओळख दिली मला. Even my wife, माझ्या बायकोचंही तेच आहे. she was living an ordinary life, साधंच जीवन जगत होते मी. माझंही काही भारी नव्हतं. never knowing anything. काही माहित नाही. येशूशी तर लांब लांब पर्यंत आपला काही संबंध नाही. But then पण मग God picked her up देवाने उचललं ना मला and put her here in front of thousands. आणि हजारो लोकांच्या समोर आणून मला बसवलं. The girl who had never faced the crowd की जी मुलगी कधी गर्दी समोर आली नाही is now standing before the crowd boldly and Oh. confidently हो ना. proclaiming the gospel of our Lord ती Jesus मुलगी Christ. आज धाडसाने आणि विश्वासाने हजारो लोकांच्या समोर मराठीत बोलत आहे. काय माझं शिक्षण तरी आहे का तेवढं? It was not just the unlocking of the potentials in her, आणि फक्त तिच्यातली क्षमता बाहेर काढणं एवढं नाही, but पण giving her that platform तिला तो मंच देणं की तू बोलणार आहेस. to speak
the बोलायला whole world. भाषांतर करायला तो मंच तिला देणं की अख्ख्या जगाशी तू मराठीत बोलणार A आहेस. new identity. एक नवीन ओळख. And meeting Jesus gave her a purpose, gave her a आणि direction. येशूंना भेटून मला तो संकल्प ते मार्गदर्शन मिळालं. She was no longer an ordinary girl. मग साधी मुलगी राहिले नाही मी. She became the daughter of destiny. आता ठरलेल्या दिशेची झाले कन्या, डॉटर ऑफ डेस्टिनी. Same goes with you. तसंच तुझं आहे, आमचं झालं. आम्ही नंबर 13 आहे. Praise God. देवाला धन्यवाद. Amen. आमेन.